नमस्कार. अंगारपर्ण गंधर्वाच्या भेटीनंतर यांची भेट होते ती अंगारपर्णाने सांगितल्याप्रमाणे ऋषी धौम्य यांची. मी तुम्हाला मागच्या भागात म्हटलं होतं की धौम्य ऋषीचा संदर्भ आपल्याकडे खूप आहे. धौम्य ऋषी हे कुलोपाध्याय तर होतेच होते. वेगवेगळ्या यज्ञकर्मात त्यांनी पांडवांना पांडवांच्या यजमानपदामध्ये काम केलेलं आहे. त्यांचे उपाध्याय म्हणून काम केलेलं आहे. आणि शेवटी जेव्हा युद्धभूमीवरती पितामह भीष्मांची भेट घ्यायची होती तेव्हाही या कुलोपाध्याय धौम्य ऋषींचा उल्लेख आढळतो. महाभारताचं युद्ध संपल्यानंतर हे धौम्य ऋषी अशी वदंत आहे, अशी कथा आहे की हे महाराष्ट्रामध्ये आले. म्हणजे हस्तिनापूर सगळं सोडून देऊन हे महाराष्ट्रामध्ये आले आणि त्यांनी महाराष्ट्रातल्या नगर जिल्ह्याजवळच्या एका गडावरती आपल्या वास्तव्याला सुरुवात केली. धौम्य ऋषीचा गड अशी त्या गडाची ओळख आहे. आणि पुढे अपभ्रंशाने याला धुम्यागड म्हटलं जाऊ लागलं. धौम्य ऋषीचा झाला धुम्यागड. आणि हा धुम्यागड म्हणजे दुसरा तिसरा कोणता गड नाही, ज्याच्यावरती धौम्य ऋषी आणि सप्त ऋषींचं वास्तव्य होतं. तो नगर जिल्ह्यातल्या, आताच्या अहिल्यानगर जिल्ह्यातल्या पाथर्डी तालुक्यातला भगवानगड. या भगवानगडावरती महर्षी धौम्यांचं आणि सप्तऋषीचं वास्तव्य होतं असं म्हणतात. हेच ते धौम्य ऋषी जे पांडव काळापासून अस्तित्वात आहेत. म्हणजे भगवानगडाचं अस्तित्व हे पांडव काळापासून आहे. फक्त त्याला धौम्यगड नावानं तो ओळखला जायचा. पुढे त्याचा धुम्यागड झाला. आणि मग याच गडावर भगवान बाबाला राहण्याची सूचना झाली, दैवी आदेश झाला. भगवान बाबा त्यावरती राहू लागले आणि मग तो पुढे भगवानगड झाला. अशी ही धौम्य ऋषीच्या कुलोपाध्याय, धौम्य ऋषी या पांडवांच्या कुलोपाध्यायाचा गड म्हणून तो भगवानगड आहे. या धौम्य ऋषींनी पांडवांना सूचना केली की मी ज्या भागात राहतो आहे तिथून जवळच पांचाल नावाचा देश आहे आणि या पांचाल देशचा राजा द्रुपद त्यानं एक अनोखी स्पर्धा ठेवलेली आहे. ती स्पर्धा म्हणजे धनुष्याने माशाचा वेध करण्याची ही स्पर्धा आहे आणि जिंकेल त्याला त्याच्या पुत्रीसोबत लग्न करावं लागणार आहे. आता द्रुपदाचं नाव घेतल्याबरोबर पांडवांचे कांटे उकारले. स्वाभाविक होतं पांडवांचे कांटे उकारणं. कारण ज्या द्रुपदाला गुरु द्रोणाच्या आदेशानुसार पांडवांनी युद्धात परास्त करून अपमान करवला होता तो द्रुपद. आणि हा द्रुपद सातत्यानं एका अपमानाच्या आगीमध्ये चरफडत होता. त्याला कुरुवंशाचा राग होता, त्याला द्रोणाचा राग होता. आणि हा द्रुपद आपल्या पोटी अशी अपत्य जन्माला यावीत ज्याने द्रोणाचा वध करावा, कुरुवंशाचा नायनाट करावा, यासाठी तो सातत्याने प्रयत्नशील होता. आणि भगवान शिवाची तपश्चर्या करून तो एकच मागणं मागत होता की हे प्रभू, या कुरुवंशाचा नायनाट करणारा प्रपुत्र माझ्या उदरी दे. या द्रुपदाला पहिला पुत्र झाला आणि पहिला पुत्र झाल्याबरोबर राजज्योतिषाने सांगितलं की हा तुझा पुत्र नव्हे तर पुढे पुत्री म्हणून अर्धनारी या स्थितीमध्ये येईल म्हणून त्याचं नाव शिखंडी ठेवण्यात आलं. आता शिखंडीची कथा अशी आहे की शिखंडी म्हणजे पितामह भीष्मांनी ज्या काशीराजाच्या 3 कन्या आणल्या होत्या त्यातली एक अंबा आपल्यावर प्रेम करणाऱ्या राजाकडे गेली. त्यानं तुझा पळवून नेलं आहे, हरण केलं आहे, मी तुला स्वीकारू शकत नाही म्हणून त्यानं परत पाठवलं. ती म्हणाली भीष्माला तूच माझा स्वीकार कर. भीष्म म्हणाले मी प्रतिज्ञेने बांधलेलं आहे. भीष्मानेही हकलून दिलं, प्रेम करणाऱ्या राजानेही हकलून दिलं. ही भीष्माचा सूड घेण्यासाठी तपश्चर्या करू लागली आणि तिला शिखंडीचं रूप मिळालं भीष्माचा सूड घेण्यासाठी आणि ती द्रुपदाच्या पोटी आली. म्हणजे द्रुपदाच्या पोटी आलेले एक पुत्र जो पुढे पुत्री झाला त्याचं काम भीष्माचा वधाचं, भीष्माच्या मृत्यूचं कारण होणं होतं. त्याला एका पुत्राने तो समाधानी नव्हता. त्यानं पुन्हा अजून यज्ञ करायला सुरुवात केली आणि याज आणि अपयाज या 2 ऋषींच्या उपस्थितीमध्ये या यज्ञाला सुरुवात झाली. त्यांनी पायस प्रसाद द्यायचं ठरवलं. पण त्यावेळी नेमकी द्रुपदाची पांचाल राजाची पत्नी जराशी बाहेर होती, ती येऊ शकली नाही. ऋषींना राग आला. ऋषींनी तो प्रसाद यज्ञात टाकला आणि यज्ञातून 2 पुत्र जन्माला आले, एक पुत्री आणि एक पुत्र. पहिला पुत्र होता तो धृष्टद्युम्न आणि पुत्री होती ती द्रौपदी.
या दोघांचा जन्म झाला. दृष्टद्युम्नाचा जन्माचं कारण फक्त द्रोणाचा वध होतं आणि असं म्हणतात की द्रौपदी हीच कुरुवंशाच्या नायनाटाचं कारण ठरली असं म्हणतात. म्हणजे मी त्या मताचा नाही असं म्हणतात. द्रौपदी आणि दृष्टद्युम्न या दोन पुत्रांचा जन्म झाला खरा आणि या द्रौपदीचं स्वयंवर करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता धौम्य ऋषींनी सांगितलंय की तुम्हाला तिथं जावं लागेल. द्रुपदाच्या मनात तर आपली पुत्री कुरुवंशातच जावी असं होतं. एक गोष्ट अजून सांगतो. या स्वयंवराला कर्ण उपस्थित होता पण दुर्योधन हा सहभागी झालेला नव्हता. कारण दुर्योधनानं आपल्या नियोजित पत्नीला दुसरा विवाह करणार नाही हा शब्द दिला होता. त्यामुळे तो सहभागी झालेला नव्हता. आणि अन्य राजा सुद्धा आले होते पण त्यांचा सहभाग होणार नव्हता. आता या स्वयंवरात जाण्याची सूचना अर्जुनाला करतायत धौम्य ऋषी. ते म्हणतायत तू जाशील आणि तिथं जाऊन त्या स्वयंवरात सहभागी होऊन तू द्रौपदीला जिंकशील. आता अर्जुनाला जायचंय पण अर्जुन म्हणून जायचं नाही. कारण लाक्षागृहामध्ये जाळल्यापासून आत्तापर्यंतचा सगळा प्रवास हा अज्ञातवासासारखाच चालू आहे. म्हणजे पांडवांनी द्यूत हरल्यानंतर घेतलेला अज्ञातवास हा वेगळा, तो वेगळा. त्याच्या आधी हा बराच काळ पांडवांचा लाक्षागृहाच्या प्रकरणानंतर अज्ञातवासामध्ये गेलेला आहे. आणि आता अर्जुनाने निर्णय घेतलाय द्रौपदीच्या स्वयंवरात जाण्याचा आणि तिला जिंकण्याचा. तो जातोय ब्राह्मण वेशामध्ये जातोय. खर तर एका ब्राह्मणाने अशा एका राजकन्येच्या स्वयंवरात जिथे क्षत्रियांनीच हजर राहायला हवं तिथे जावं न जावं असे सगळे प्रश्न आहेत. पण तरीही अर्जुन तिथे जातोय आणि तो ब्राह्मण वेशामध्ये जातोय. अर्जुनाला द्रौपदी आवडलेली आहे, त्याला ती जिंकायची आहे. द्रुपदाच्या मनामध्येही आपली पोरगी कुरुवंशात जावी असं आहे. आणि हाच तो प्रसंग आहे ज्या प्रसंगात आत्तापर्यंत घडलेल्या महाभारताच्या कथेमध्ये अजून राम आलेला नव्हता. राम म्हणजे कथेत राम असणं म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे, कथेत देव असणं. अजून तरी या कथेमध्ये देवाचं अस्तित्व आलेलं नव्हतं. आता द्रौपदीच्या स्वयंवरापासून या कथेमध्ये देवाचं अस्तित्व यायला लागतं आणि इथे प्रवेश होतो तो भगवान श्रीकृष्ण नावाच्या पात्राचा जो अधिकृतरित्या महाभारताच्या कथेमध्ये येतोय. म्हणजे कृष्णाच्या वेगळ्या कथा तिकडे गोकुळ मथुरा या ठिकाणी चालू आहेत. पण कुरुवंशातल्या कथेमध्ये मात्र आत्तापर्यंत कृष्णाचा प्रवेश झालेला नव्हता. तो द्रौपदी स्वयंवराच्या निमित्ताने होतो आहे. आणि त्या स्वयंवरासाठी अर्जुन ब्राह्मण वेश धारण करून तिथे द्रुपद राजाच्या दरबारात जातो आहे आणि द्रौपदीच्या स्वयंवराला प्रारंभ होतोय. स्वयंवरात काय घडतंय, जिंकणं म्हणजे स्त्री एक विनिमयाचं साधन आहे का, हे सगळे प्रश्न आपल्या मनात आहेत. त्याही प्रश्नाची उत्तरं मी पुढच्या भागात देणार आहे. पाहत रहा, सबस्क्राईब करा. 1 लाखापर्यंत पोहोचवायचंय तेव्हा ते लवकर करा एवढीच विनंती. नमस्कार.